नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अनालायझर. अखेर तो परत आला. होय, तो परत आला. मी पुन्हा येईन हे शब्द तो नेहमी उच्चारायचा आणि लोक त्या शब्दाची खिल्ली उडवायचे. म्हणायचे, हा कसला येतोय परत? टरबुजा. अजून काय काय, अकेला क्या करेगा, या असल्या शब्दांनी त्याला नेहमीच रोखण्याचा प्रयत्न झाला. पण तो परत आला. खरं सांगू, लपवून ठेवण्यासारखं काही नाही. तो परत आल्याचा आनंद सुद्धा मनामध्ये आहे. तो यावा असं वाटत होतच. त्यानं काय सहन नाही केलं? सगळं काही सहन केलं. नको नको ते आरोप सहन केले. नको नको त्या टीका सहन केल्या. एक वर्तमानपत्र आहे, ज्याला वाटतच नव्हतं तो कधी येईल, पण तो आला. मी दाखवतो, अगदी आजच्या दिवसापर्यंतच्या त्याच्या बातम्या दाखवतो. बघा, पटापट 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 पटापट. त्यांना वाटत होतं तो येणार नाही, पण तो आला. आता आल्यावर त्यानं यांच्यासोबतही चांगलं वागावं एवढीच आमची प्रार्थना आणि अपेक्षा आहे. काय आहे? फक्त वर्तमानपत्र नाही, तर सुपारी घेतलेल्या अनेकांनी त्याच्याविषयी वाईट वाईट भावना व्यक्त केल्या होत्या. तो मुख्यमंत्री कसा होतो असं वाटल्यावर त्याला कलंक म्हटलं, फडतूस म्हटलं, टरबुजा म्हटलं, बरंच काही म्हणून घेतलं होतं उद्धव ठाकरेंनी. मी विसरलेलो नाहीये. कदाचित देवेंद्र फडणवीस विसरतील, पण मी विसरणं शक्य नाही आणि तुम्हाला विसरू देणार नाही. बघा, आमच्या राज्याचे देवेंद्र फडणवीस, त्यांचं कोणत्या शब्दात वर्णन करावं तेच मला कळत नाही. कारण फडतूस बोलून झालं, कलंक बोलून झालं, काय नालायक बोलून झालं, काय फरकच पडत नाही. काहीच फरक पडत नाही. बघितलं, उद्धव ठाकरेंच्या बाबतीत त्याच्या भावना काय होत्या हे आपल्या लक्षात आलं. पण कधीही आपला तोल ढळून न देता लोक त्याच्या शरीरावरून बोलत होते, त्याच्या सुटलेल्या पोटावरून बोलत होते, त्याच्या बायकोवरून बोलत होते आणि म्हणत होते, हा टरबुजा आलाच नाही पाहिजे. कोणकोणत्या स्वरूपाच्या, कशा स्वरूपाच्या भावना व्यक्त केल्या हे सगळ्या जगाला ठाऊक आहे. पण तो आला. तो येतोच कसा? तो अमुक जातीचा नाही, तो अमुक जातीचा आहे, अशा स्वरूपाच्या गोष्टीही बोलल्या गेल्या. म्हणजे केवळ पक्षाच्या विरोधकांकडूनच नाही, तर पक्षातल्या विरोधकांच्याकडून, ज्यांच्या मनात धाकधूक होती, त्यांच्याकडूनही बऱ्याच गोष्टी बोलल्या गेल्या. पण तो परत आला. अपमानाचे कडू घोट पिऊन परत आला. बदनामी, ती सुद्धा कोणतंही वाईट काम केलेलं नसताना सहन करून तो परत आला. आता परत आल्याचं दुःख सुद्धा अनेकांना वाटण्याची शक्यता आहे. म्हणजे काही जणांनी तर तू आला की मी आलोच असंही बोलून दाखवलंय. मी पुन्हा बसलोच, तू पुन्हा आला की मी पुन्हा बसलोच असंही बोलून दाखवलंय. जरा ते सुद्धा ऐका. टेन्शनच घेऊ नको मनात. तू आणखीन तू पुन्हा आला की मी पुन्हा बसणार. हो दी. हा तू पुन्हा आला की मी पुन्हा बसणार. हो दी, चालून कवर मी सोडित नसतो. ऐकलं? पण तो ठाम होता. त्याला माहित होतं की महाराष्ट्रातली जनता जात पात पंथ असला विचार न करता त्याच्या विचाराच्या पाठीमागे राहणार. आणि तो मी पुन्हा येईन हे सांगत तर होताच होता, पण त्यासोबत मेरा पानी उतरता देख हेही सांगत होता. जरा बघून घ्या. मेरा पानी उतरता देख, मेरे किनारे पर घर मत बसा लेना. मेरा पानी उतरता देख, मेरे किनारे पर घर मत बसा लेना. मैं समंदर हूं, लौट कर वापस आऊंगा. बघितलं? म्हणून म्हणतोय तो पुन्हा आलाय. तो पुन्हा आलाय महाराष्ट्राचं भलं करायला. या पुन्हा आलाय सांगण्यामध्ये अजिबात दर्प नाहीये. उलट आनंदाची भावना आहे. कारण महाराष्ट्राच्या इन्फ्रास्ट्रक्चरची डेव्हलपमेंट कशी करायची हे त्याला चांगलं माहित आहे. महाराष्ट्रात उद्योग कसे आणायचे आणि परकीय गुंतवणूक कशी आणायची हे त्याला माहित आहे. म्हणून ते सगळं आणण्यासाठी तो परत आलाय. खरोखरच तो परत आलाय. आणि अशा परत येणाऱ्या माणसाचं स्वागत नाही करोगे? केलं पाहिजे. मनातून स्वागत केलं पाहिजे. कारण महाराष्ट्रातल्या लोकांनी त्याच्या हाती ही सत्ता दिली आहे.
पक्षातल्या विरोधकांनीही प्रयत्न केला, पण त्यावरही मात करत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विश्वास कायम ठेवत तो परत आला. घाण घाण शिव्या घातल्या. तुझ्या घरी येऊन तुला दाखवतो असं देखील म्हटलं गेलं. तो कसा येतोय हे बघतो असं म्हटलं गेलं. तुम्हालाच घाई झालीये असं म्हटलं गेलं. पण तरीही तो परत आलाय आणि तो या सगळ्यांना चांगला असा मार्ग दाखवायला परत आलाय. त्यामुळं माझ्या दृष्टीनं तरी आजचा दिवस समाधानाचा आहे, आनंदाचा आहे. त्याच आनंदात मी राहणार आहे. देवेंद्र गंगाधरराव फडणवीस, वय वर्ष 54, 22 जुलै 1970. या दिवशी जन्मलेला माणूस 30 दिवसांनी एका युवा नेत्यापेक्षा लहान आहे. उम्र 55 की दिल बचपन का वाला तो युवा नेता. पण आपल्याच पक्षाच्या ज्येष्ठ पंतप्रधानाच्या हाताखाली काम करणार नाही म्हणून ज्यानं मनमोहन सिंगांच्या नेतृत्वात मंत्री म्हणून काम करण्याचं नाकारलं, त्या राहुल गांधीपेक्षा आपल्या सहकार्याच्या हाताखाली उपमुख्यमंत्री म्हणून काम करत राज्याला पुढे नेणारा हा नेता महत्वाचा ठरतो. म्हणूनच याचं महत्व वेगळं आहे. आपल्या सहकार्याच्या हाताखाली काम करताना कमीपणा येऊ दिला नाही की विरोधी पक्षनेता म्हणून काम करताना सत्ताधाऱ्याला कधी सोडलं नाही. विरोधी पक्षनेत्याचा विनोदी पक्षनेता होऊ नये याची पुरेपूर काळजी घेतली आणि त्याचं बोलणं सुद्धा महाराष्ट्र गांभीर्याने ऐकत होतं. आता जपान, कोरिया यासारख्या देशातून प्रचंड मोठी गुंतवणूक या देशामध्ये होणार आहे. आणि मला सगळ्यात चांगली गोष्ट कुठली वाटते सांगू? जे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रकल्प आत्ता चालू आहेत ते निर्वेधपणे पार पडणार आहेत. आता त्याच्या मार्गात अडचणी आणण्याचे प्रयत्न होतील. पुन्हा बसणारे पुन्हा बसतील. कदाचित ईव्हीएम वर गदारोळ करण्याचा प्रयत्न करतील. कदाचित जातीपातीच्या लढाया घडवून आणण्याचा प्रयत्न करतील. पण तो खमक्या आहे. तो हे सगळं सहजपणे हाताळेल आणि या सगळ्या महाराष्ट्राला वैभवाकडे घेऊन जाईल एवढं नक्की आहे. किमान आता तरी अजून कोणत्या नावाची चर्चा करून तो होणारच नाही, तो येणारच नाही अशी चर्चा घडवू नये एवढंच अपेक्षित आहे. नमस्कार.